आमची गाडी आलेली आहे, विनोदाची गाडी आहे, सकाळचा टाईम आहे आणि आता आम्ही पनवेल पळसपे पाट्यामध्ये हे फुल एकदम डीजे बीजे लावलेलं आहे गाडीमध्ये, एक धमाल. पुरा तयार झाले आणि विनोदा गाडी घेऊन आलाय आणि आता थोड्या टायमात निघायचं आहे. आता वाजले 5:30चा टाईम होता. मी आता पळसपे फाटे बघू शकतो कोण काय, विनोदा, दीपक दिसत नाही, डोर कोण दिसलं काय. त्यानंतर आपला गुप्ता आहे, ए अरे बाहेर दिसत नाही तू पण, हा, आणि आपला आकाश भाई आणि अजून 2 जण आहेत, एक रम्यात आहे आणि आमच्याबरोबर पेश आहे. ते आता गेले ते त्याला आणायला, की त्याने पैसे तर देऊन ठेवले, तो काय अजून आला नाही, त्याला आणायला गोष्टी केली. आम्ही आता निघतो, आम्हाला जायचं आता रायगड फोर्टला. 122 किलोमीटर तरी असेल ना, इथून 122 किलोमीटर आहे, 126 किलोमीटर आहे आणि इथून जायला तरी आम्हाला ट्रॅव्हलिंगला 3 तास तरी जातात, 3 तास जाणार. मग आता आम्ही निघायचं, लवकरात लवकर निघायचा प्रयत्न करतो. थोड्या आधी चहा वगैरे नाश्ता केला नाही, तिथून आम्ही निघालो की मध्ये चहा नाश्ता करू. विनोदा चहा घेऊन आलाय, त्यानंतर चहा नाश्ता करू आणि निघू. वाट बघतोय, पेट्रोल वगैरे भरून आलाय गाडीमध्ये, काही प्रॉब्लेम तर नाही, एकदम भारी सिस्टम आहे, डीजे बीजे आहे, त्यामुळे एकदम धमाल आणि मस्ती करतच आपण जाणार आहोत. तुम्ही नक्की बघा. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी. ये हम हैं और ये हमारी पब्लिक, हम जा रहे हैं अभी रायगढ़. आम्ही आता थांबलोय, आता कोलाडला थांबलोय. सर्व उतरतायत. विनोदा गाडी चालवत होता आणि थांबलोय, थोडं थकलोय आता, तर ब्रेक घेतो. ब्रेक घेतल्यानंतर वापस आम्ही ट्रॅव्हलिंग पुढे चालू करणार. रोड बघू शकता तुम्ही, आमची गाडी थांबली तिकडे आणि सर्व आता थोडासा आराम करतायत, विश्रांती घेत आहेत, कारण की आम्ही खूपच ट्रॅव्हलिंग करून थकलोय, त्यामुळे गाडी थांबली. आमचे बाईक आहेत 2 पुढे, ते आता निघालेत, ते पुढे जातात. पावसाचा बारीक बारीक पाऊस पडतोय, सुरुवात झालाय. आणि हा गोवा एक्सप्रेस हायवे आहे, बघू शकता, ओपन रोड आहे पूर्ण. त्या टायमाला रोड खाली आहे आणि गणपती सीझन येतोय, त्यामुळे गणपती सीझन मध्ये हा रोड पूर्ण भरलेला असतो. त्या रोडमध्ये पूर्ण गाड्या असतात, आणखी आता या टायमाला नाही. फोटो शूट चालू आहे परंतु आमच्या गाडी आहे. विनोदा गाडी चालवत होता. विनोदा, मग आता आपण आहोत कोलाडला. आता इथून कोकण आता चालू झाली, एक कोकण रोड आहे, गोवा एक्सप्रेस हायवे, आणि या गणपती सीझन मध्ये जाम गाड्यांची गर्दी असते, फुल गर्दी असते. आणि आता आपण कुठे जाणार आहे? कोलाडला हॉटेलमध्ये जाऊन नाश्ता करून मग पुढे परत रायगड रोड. पुढे जायचं. इथून आता किती किलोमीटर असेल तरी? आता 5-10 किलोमीटर. 5-10 किलोमीटर. कोलाड 5-10 किलोमीटर आहे. तिथून मग पुढे गेला तर रायगड मध्ये बघायला गेलं 40 किलोमीटर तरी असेल, 40-50 किलोमीटर होईल, तरी आपल्याला 1 तास जाईल. 1 तास अजून आपल्याला जाईल. चला मग आपण आता निघूया, पुढचं ट्रॅव्हलिंग चालू करू. ओके, गाडी आम्ही निघाले, सर्व बसताय. चला बाय, मग भेटूया पुढे. फिर क्या गुप्ता, किधर अपन अभी आए? अभी इंदापुर में आए. इंदापुर हम लोग नाश्ता करेंगे, चाय पियेंगे, उसके बाद अपने सफर पे वापस निकलेंगे. तो अभी हम लोग यहाँ पे आए हैं किसान डेयरी फास्ट फूड. यहाँ पे अभी नाश्ता तो हो जाएगा, थोड़ा सा अच्छा लगेगा, रिलैक्स लगेगा. चला चहा पाणी करून घेऊ, थोडी चहा नाश्ता थोडा करून घेऊया. आम्ही आता हॉटेलमध्ये थांबलोय चहा वगैरे प्यायला. चहा नाश्ता काय भेटेल बघू. आता चहा नाश्ता करायला थांबलोय, बघा तुम्ही सर्व थांबले. बाकीचे पब्लिक आमच्या पाठीमागे बसलोय.
आमचा आता चहा नाश्ता झालाय आणि आम्ही आता वापस गाडी काढून निघालोय, रायगडच्या दिशेने चाललोय. इथून आता जर किती 30 किलोमीटर असेलच, अंदाजे 30 किलोमीटर असेल. तर आम्हाला जायला तरी जेमते 1 तास जाईल. आणि आता पाठीमागे रव्याला बसलाय सुजय. जय शिवराय, जय शिवाजी, जय भवानी. चौघे जण आता बाईक वरती आहेत, ते पाठीमागे बाईक आहे त्यांची, येत आहेत. निघालो, नाश्ता केलाय, चहा केलाय, पोट जरा भरल्यासारखं वाटतंय कारण की सकाळी सकाळी फ्रेश वाटले नाश्ता केल्यानंतर, एकदम छान वाटतंय. काय मग विनोदा काय बोलतो? काय ना, मी थोडा मावशीकडे जाऊन येतो. आता पहिला विनोदा